2009 साली मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नावाचा एक मराठी सिनेमा आला होता. या सिनेमाचं लीड कॅरेक्टर दिनकरराव भोसले हे जेव्हा समाजकारणातून राजकारणात यायला पाहतात तेव्हा त्यांच्या घराच्या गच्चीवर ते जेव्हा समोर येतात तेव्हा लोक त्यांना टमाटे अंडे फेकून मारतात आणि म्हणतात की या व्यक्तीला आम्ही राजकारणात यायला नव्हतं पाहिजे, या व्यक्तीने राजकारणात यायला नव्हतं पाहिजे. त्या सभेला संबोधित करताना दिनकरराव भोसले म्हणतात की तुम्हा सर्वांना हे जे काही तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ते मी राजकारणात येतोय यामुळे नाही, जे ऑलरेडी राजकारणात आहे, जे माझ्या अगोदर राजकारणात आहेत त्यांनी असं सगळं काही कृत्य केलंय ज्यामुळे राजकारणात कोणी येतो म्हटलं की तो व्यक्ती वाईटच असणार अशी प्रवृत्ती सर्वांची बनलेली. 2009 ते 2024 15 वर्षाचा कालखंड ओलांडला. मध्यंतरीच्या काळात 3 ते 4 लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि आता पुन्हा एका कार्यकर्त्यानं राजकारणात यायचं ठरवलं. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत दिगंबर मस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष बिनधास्त मुलाखत. आणि आज आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षण याचिका करते आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे इच्छुक उमेदवार विनोद भैया पाटील. सर, स्वागत आहे तुमचं. सर, पहिला प्रश्न, मराठा आरक्षण या लढ्याशी पहिल्यांदा तुम्ही कसे जोडले गेले आणि हा सर्व प्रवास सुरुवातीपासूनचा आजवरचा प्रवास कसा होता? सुरुवातीला सातत्यापासून आपण बघितलं, आरक्षणाची मागणी फार जुनी होती. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांनी खरं तर याची सुरुवात केली होती. पण विद्यार्थी दशकामध्ये मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे मी बारीकीने बघायचो. तर त्यावेळेस लक्षात आलं की रिझर्वेशन नावाची काही गोष्ट आहे. आणि मग मी माझे मित्र, ग्रामीण भागातले मित्र, मला सुरुवातीपासून ग्रामीण भागात राहण्याची सवय असल्यामुळे, मी दौलताबाद देवगिरीचा असल्यामुळे मी बघायचो की शिक्षणमधून लोक कमी कमी होत चालले. मग टप्प्याटप्प्याने लक्षात आलं की आरक्षण हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि विशेषतः जे विद्यार्थी शिकू शकत नाही, शेतकऱ्यांची मुलं, त्यांना सवलत मिळाली पाहिजे. सवलत हा शब्द जरी आज कळाला असला परंतु त्यावेळेस काहीतरी असं पुसटसं वाटायचं, काहीतरी असतं ज्याच्यामुळं माझ्यासोबत इतर लोक शिकू शकतात. या भावनेनं आम्ही त्याला अटॅच झालो. जस कोपर्डीची घटना घडली, मला माझ्या एका बहिणीवर चुकीचं कृत्य घडलं तर माझ्यावर विश्वास ठेवा, मला माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी मला दिसली की माझ्या मुलीसोबत असं झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. ह्या भावनेने मग आम्ही सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा सायलेंट प्रोटेस्ट आम्ही सर्वांनी केला. त्या सर्वांनी आम्ही मिळून केलं. त्याची सुरुवात झाली, तो यशस्वी झाला. आणि त्या मोर्चाच्या दिवशी जसा आमचं समारोप झाला, मला खूप विद्यार्थी भेटले. त्यावेळेस सोशल मीडियाचा नवीन छोटासा ट्रेंड आलेला होता आणि फेसबुक वगैरे नवीन होतं. मला सेल्फीची पण सिस्टम नव्हती, पण ग्रुप फोटोज त्यावेळेस घेतले जायचे. फोटो घेतले आणि मी म्हटलं तुमचं काय, नाही आम्ही शिकू शकत नाही, यात तुम्ही आरक्षणच बोला. विद्यापीठातले व महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मग लक्षात आलं की याच्यातला एक मोठा विषय पुढं आला, रिझर्वेशन. आणि मग मला थोडंसं आर पाटील साहेब बाबा गेल्यानंतर त्यांचा शिष्य असल्यामुळे डान्स बार बंदीसाठी मी सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई लढत होतो. तो वकिलांशी संपर्क होता. माझे एक मित्र आहे संदीप देशमुख, त्यांना मी दिल्लीला संपर्क केला. पहिले मुंबईला एकाला संपर्क केला. काल मराठा आरक्षण मिळालेलं आहे परंतु ते कोर्टाने स्टे केले आणि ते लागू होत नाही. थोडं खोलात गेलं, सरकार गंभीर नाही आणि मग सरकार याच्यामध्ये काही करत नाही. मग मी दिल्लीला जायचं ठरवलं. पहिले मी मुंबई हायकोर्टात गेलो. म्हणजे 16चं आहे साल, 2016. मग मी ॲप्लिकेशन केलं मुंबई हायकोर्टात, तिने एंटरटेन नाही झालं मला. मग मी दिल्लीला गेलो आणि माझी एक सवय आहे पहिल्यापासून, डॉक्टर असेल, वकील असेल किंवा एखाद्या मित्राचं काम असेल तर सेफ हँडमध्ये आपण एक काम द्यावं, ही मला सवय आहे. मग देशात सगळ्यात टॉपला लिडिंग सिनियर काउन्सिल कोण आहे तर हरीश साळवे साहेब आहे असं मला कळालं. मग हरीश साहेबांचं कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी गेलो. साहेबांनी सांगितलं, भेटलो त्यांना मॅटर सांगितलं. तिथं मला एक फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे राजकीय नेत्याची काय किंमत असते न्याय मागण्यासाठी, पण ते मला तिथे कळलं. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, आर यू मिनिस्टर? म्हणलं नो सर. मग आर यू MP? म्हणलं नो सर. आर यू MLA? म्हणलं नो सर. देन वाय डू यू कम? म्हणलं साहेब, आय एम सन ऑफ अ पुअर फार्मर अँड माय मॅटर इज गोईंग ऑन रोड, सो आय नीड युअर हेल्प. मला मदत पाहिजे.
ते म्हणले इट इज बॉइलिंग, यू कम टुमॉरो कोर्ट. 10-12 वकील घेऊन ते कोर्टात आले आणि कोर्टात आल्यानंतर त्यांनी चीफ जस्टिसला आणि 3 जणांच्या बेंचला कन्व्हिन्स केलं की मॅटरमध्ये काहीतरी झालं पाहिजे. आणि ते डायरेक्शन्स मी घेऊन मुंबईला आलो. मुंबईला ते केस सुरुवात झाली. पण त्यावेळेस ती केस सुरुवात झाली तर मग माझं नाव पिटिशनर म्हणून त्या रिझर्वेशनला जॉईन झालं आणि पुढची लढाई तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यासमोर आहे. तर ही म्हणजे 2016 पासून तुम्ही ह्या हो सदस्य झाला. हो. मराठा आरक्षणासाठी जसं तुम्ही सांगितलं की अण्णासाहेब पाटलांपासून एक मोठा लढा आहे आजवरचा. आजवर जे सगळे मराठा आरक्षणासाठीच्या सगळ्या ज्या लढाया झाल्या, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, या सर्व आंदोलनांमध्ये आणि आता जे चर्चेत आंदोलन आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये काही बेसिक फरक जाणवला? काय वेगळेपण आहे आंदोलनाचं? की म्हणजे इथे मीडिया फुटेज मिळालं, आधीच्या आंदोलनाला ते मिळालं नाही, की काहीतरी चुकलं इकडे तिकडे मागण्या बरोबर होत्या? काय वाटतं? हे बघा, ट्रेंड असतो दर 5 वर्षाला, वर्तमानपत्रात असतो. माझं जर तुम्ही भाषण 2018चं जर बघितलं, आजही माझ्याकडे सेव्ह आहे, मला परवाच एकाने पाठवलं. त्याच्यामुळे म्हणत आपण पहिल्या पानावर आहोत, पहिल्या पानावर तर तिसऱ्यावर जाऊ, चौथ्यावर जाऊ, सेकंड लास्ट पेजवर जाऊन आपला विषय संपेल. कोणत्याही गोष्टीचं एक लाईफ शेल असतं, बरोबर, एक आयुष्य असतं. तसं मराठा क्रांती मोर्चाचं त्यावेळेसचं जे आयुष्य होतं सुरुवातीच्या लढ्यांमध्ये, कुठं वर्तमानपत्र होते, कुठं नव्हते. सोशल मीडियाचं चलन टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सुरू झालं होतं. आणि मी तुम्हाला आज जबाबदारीने सांगतो, एक निखिल कदम नावाचा एक युवक आहे परभणीचा. त्याने माझी भेट घेतली आणि त्यांनी मला गणेश उत्सव सुरू होता, मला सांगितलं की फेसबुक असतं आणि त्याच्यावर मला तुमचं अकाउंट करायचं. तर मला लक्षात नाही आलं, म्हणलं फेसबुक काय आणि अकाउंट काय, म्हणजे माझ्या बियॉन्ड इमॅजिनेशन होते. म्हणे नाही आपण जे करतो ते टाकायचं. म्हणलं कसं असतं, म्हणजे लोक याला हे करतील आणि मला विश्वास आहे की 1-2 महिन्यामध्ये 4-5 हजार लोक जोडतील. मी सहज म्हणलं यार निखिल 1 लाख लोक जोडतील, मला असा विश्वास आहे, कारण विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा विषय. तो विश्वास ठेवा की 7-8-10 दिवसात आम्ही 1 लाख फॉलोअर मला झाले. मग त्यावेळेसचा सोशल मीडियाचा चलन, त्यावेळेसचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं चलन आणि वर्तमानपत्राचं चलन. मग आज आम्ही 24मध्ये आहोत. 17 आणि 7 वर्षामध्ये आज अर्ध्यापेक्षा अधिक लोक यूट्यूब बघत आहे. अर्ध्यापेक्षा अधिक लोक ज्यांना कुठलंच कळत नव्हतं ते ट्विटरवर काय आलं, ट्विट कोणी केलं, याच्यावर ते चर्चा करत आहे. म्हणजे माझा म्हणायचा मुद्दा असं की जे प्लॅटफॉर्म्स आले आम्ही त्यात अपग्रेड होत गेलो. आम्ही स्टकअप नाही झालो की नाही आम्हाला वर्तमानपत्रात बातमी पाहिजे. आम्ही ट्विटरवर शिफ्ट झालो, आम्ही इंस्टाग्रामवर शिफ्ट झालो, आम्ही फेसबुकवर शिफ्ट झालो, आम्ही लिंक्डइनवर शिफ्ट झालो आणि या मोर्चामध्ये खूप लोक स्नॅपवर सुद्धा शिफ्ट झाले. तर मीडिया कव्हरेज जो आहे तो युवकांनी हाती घेतला. म्हणजे हक्काचा स्वतःचा मोबाईल म्हणजे स्वतःचा बोमन, स्वतःचं चॅनल असल्याप्रमाणे आम्ही त्याचा वापर केला. आणि अनेक किस्से घडले. तुम्हाला एक किस्सा मी जर सांगू तर राम कदम आमदार सन्मान्य त्यांनी एक दहीहंडीच्या दिवशी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळेस मराठा समाजाने असा विचार नाही केला की हा मराठ्यांचा आमदार बोलतो. बिनधास्तपणे त्यांचं तोंड काळं करण्याचं काम केलं की तुम्ही दुसऱ्याच्या लेकीवाळीबद्दल कसं वक्तव्य करू शकता. तर त्या दिवशी ताकद दिसली की जर हा सोशल मीडियाचा वापर एखादा मुद्दा ठामपणे मांडण्यासाठी करायचा तर तो काय होऊ शकतो. त्यामुळे मीडियाने आम्हाला प्रचंड साथ दिली, सोशल मीडियाने प्रचंड साथ दिली. तुम्ही प्रश्न विचारला डिफरन्शिएटचा काय. डिफरन्शिएटचा असा असतो की एका विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्य हे माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5 वर्षाच्या वर नसतं. तो 10th पास झाल्यावर 11-12ला आम्ही त्याला रोखून धरू शकलो, तो महाविद्यालयात त्याला टाकू शकलो तर तो पुढं कंटिन्यू होतो. 12 नंतर 12वी नंतर जर तो ह्या प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडला, ह्या रोडवर तो चालू शकला नाही तर तो कायमचा बाहेर पडतो. तेव्हा त्यावेळेसच्या युवकांची मानसिकता जी होती ना आजच्या युवकांची मानसिकता याच्यात अपग्रेडेशन फार मोठ्या प्रमाणात झालं. जागृती झाली. ज्या गोष्टी नव्हत्या, जे सिलेबस नव्हतं किंवा जे कोर्सेस अवेलेबल याची माहिती नव्हती, आता ती माहिती होऊ लागली. तेव्हा फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात वाढू लागलं. सुरुवातीला काय असायचं की मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे, एखादा दुसरा म्हणायचा की मला MPSC करायची. UPSCचं तर माझ्या ऐकण्यात पण कोणी नव्हतं. दिल्लीला जायचे कोणाची मानसिकता नव्हती, भीती होती. पण आता तसं नाही आहे. आज तुम्ही कोणत्याही विद्यार्थी भेटला की तू काय करतो, मी कॉम्प्युटर सायन्स करतो, मी नेट सेटची तयारी आहे, मी GET करतो, NET करतो वगैरे वगैरे वगैरे, हॉटेल मॅनेजमेंट करतो, MBA करतो आहे, तो सगळं बोलतो आणि सजेशन्स देतो. म्हणजे विद्यार्थी सजेशन द्या एवढा सक्षम झाला आहे. इट इज राईट ऑर रॉंग पण त्याची कल्पना तो देतो. त्यामुळे चळवळ गरजवंत लोकांनी उचललेली आहे.
आणि त्याच्यामध्ये जे एक वाक्य सातत्याने सांगितलं जातं की गरजवंत मराठ्यांचा लढा, मराठ्यांचा लढा. तर त्याच्यामध्ये मला थोडं स्पष्ट करायचं की गरजवंत म्हणजे काय. असे ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर नाही आहे ते सगळे आले, बरोबर आणि ज्यांचं 8 लाखाच्या वर आहे ते येणार नाही. बरोबर. त्यामुळे ज्याला नीड आहे तोच येणार ना. त्यामुळे हा लढा कॉमन पीपलनी उचलला. सोशल मीडियाची अवेअरनेस, अपग्रेडेशन ऑफ स्टुडंट, अपग्रेडेशन ऑफ अनएम्प्लॉयमेंट, हे सगळे एकत्र करून याच्यामुळे तुम्हाला याचा आमचा ग्राफ वाढलेला दिसेल. आणि ग्राफ वाढल्यासोबत फ्रस्ट्रेशन तेवढं आहे, नैराश्याचे प्रमाण तेवढं आहे, 100 मुलांच्या आत्महत्या तेवढं आहे. खरं तर मी सांगेल थोडं स्पष्ट भाषेत, माझ्या सगट आम्ही सगळे प्रमुख खूनी आहोत. खूनी याच्यासाठी आहोत की आम्ही एखादं वक्तव्य करतो, आम्ही हक्काने लोकांना रस्त्यावर उतरवतो, आंदोलन करा म्हणतो, परंतु आम्ही त्याचे सेन्सेशनला कंट्रोल नाही करू शकत. तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातो आणि त्याला असं वाटतं की माझं आयुष्य संपलं. बरोबर आहे. आणि आयुष्य संपलं म्हणजे 100 आत्महत्या मी माझ्या डोळ्याने बघितल्या. आणि मला प्रत्येक आत्महत्या झाल्यावर माझ्या आतून आवाज आली की मी आत्महत्या रोखू शकत होतो का, मी समजावून सांगू शकत होतो का की आपण हिंमत हारायची नाही, आपण ताकदीने लढायचं. पण आपण म्हणजे मी कमजोर पडलो असं मला याचं खंत आहे. त्यामुळे ही दुधारी तलवार झालेली आहे. फायदा कमी आणि नुकसान आमचं जास्त होतं. मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला, तुम्ही आबांचे कार्यकर्ते आहेत. आबांसोबत पहिली भेट कशी झाली? कारण आर आर पाटील फाउंडेशनचे तुम्ही अध्यक्ष आहात. आर आर आबांचं जीवनचरित्र, आर आर आबांचं काम, ह्या सगळ्या गोष्टी आता सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रभर माहिती आहेत. पण आबांसोबत तुमची पहिली भेट कशी होती? कुठे? मी 20व्या वर्षाचा होतो त्यावेळेस अग्रसन भवन म्हणून तर कार्यालय आहे. तर मग आमचा एक मित्र होता बीडचा, महेंद्र बोबडे म्हणून. तो आर आर आबांच्या रूमवर राहायचा आणि तो इथं आलेला होता. त्याने आबाची माझी ओळख करून दिली आणि म्हणले आबा हा माझा मित्र आहे विनोद आणि अभिजित. आबा म्हणले तुम्ही काय करता? म्हणलं मी शिकतो. ठीक आहे म्हणले. गणेश उत्सव सुरू होता त्यावेळेस. मग आबा एअरपोर्टला गेले ना, आम्ही निघून गेलो. आबा परत दुसऱ्यांदा आले सुभेदारी विश्रामगृहात. तर आबा आल्या छोटीशी बातमी आम्हाला कळली विद्यार्थ्यांना. आम्ही काहीतरी निवेदन घेऊन जायचं म्हणून गेलो. तर आबा मला म्हणले गाडीत बैस आपण बीडला जाऊन येऊ. आणि मला बीडपर्यंत घेऊन गेले. बीडपर्यंत गेल्यानंतर माझ्याशी गप्पा मारल्या. आल्यावर आम्ही पवनचक्की फिरायला गेलो. आणि त्या दिवशीपासून आबांनी मला एक मोठ्या भावासारखा, एक गुरुसारखा आशीर्वाद दिला. आणि त्यांच्याकडून जे काही शिकलो त्याचा आज पावलोपावली मला उपयोग होतो आहे. त्यांनी आम्हाला पहिली गोष्ट जी शिकवली की पावलोपावली तुमचा अपमान होईल, ते सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असावी. दुसरी गोष्ट त्यांनी शिकवली खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलायचं. आणि 3 नंबरची महत्त्वाची गोष्ट त्यांनी शिकवली की परिस्थितीचं भान असून या परिस्थितीच्या भानाप्रमाणे आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे वागायचं. एका भाषणात आबा बोलले होते की 5 एकरचा शेतकरी आपला उसावाला असला तो मोटरसायकलवर वाकडा बसतो आणि मलबार हिलमध्ये एकाच्या छोट्याशी रूमची किंमत त्यांच्या पूर्ण शेती एवढी आहे. तर आपण ते बघितलं पाहिजे. अशा खूप काही गोष्टी आबा शिकवून गेलेल्या आहे आणि त्यामुळे आबाला आम्ही अटॅच राहिलो. आबांनी मला जिल्हा परिषद सदस्य केलं. जिल्हा परिषद सदस्य करताना ते स्वतः आम्ही कन्नडच्या दौऱ्याने येत होतो. मी म्हणलं आबा माझं गाव आहे दौलताबादला, मी स्वागत केलं. म्हणले तुला जिल्हा परिषद लढायची आहे. मी म्हणलं आबा ही जागा आरक्षित झाली आहे आणि मी कसं लढू? ठीक आहे मग होईल म्हणे काहीतरी. मग माझं 28 जानेवारीला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्या वडिलांचे एक मित्र कोइंबतूरला राहतात, त्यांनी आम्हाला तिकडं बोलवलं. आम्ही तिकडे गेलो आणि तिथं मला फोन आला की जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा ड्रॉ आहे. म्हणलं आपलं रिझर्व कॅटेगरी निघलेलं की नाही म्हणे आज परत ड्रॉ आहे, 2 चिठ्ठ्या उरल्या आहे आणि जी राहिली ती खुली राहील. तो फोन चालू असतानाच परत कनेक्ट झाला आणि म्हणले दौलताबाद सुटलं. तर आम्ही आलो निवडणुकीला उभा राहिलो. अर्ध्या अधिक गाव मी बघितले नव्हते. आर आर आबा स्वतः होळीच्या दिवशी प्रचाराला आले आणि त्यांनी आवाहन केलं की विनोदला मतदान द्या, मी त्याला ताकद देईल. आणि जिल्ह्यामध्ये 1 क्रमांकाच्या मताने मी जिल्हा परिषदला निवडून आलो. साल होतं 2007ला मी निवडून आलो. आणि त्यानंतर मग आबांच्या सोबत राहिलो आणि आबांचं ज्यावेळेस दुःखद निधन झालं 2014ला, त्यानंतर मला असं वाटलं की आबांनी जे जे काही काम केलं ते आता कायम प्रकाश झोतात राहिलं पाहिजे, आबांचे विचार राहिले पाहिजे. आणि एक दुर्दैवाने मी सांगतो, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाला कोट करणार नाही, परंतु मी म्हणणार आहे. आणि आर आर आबांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातल्या सगळ्या मॅक्झिमम नेत्यांनी हँड्सअप केला. माझा वादही झाला. माझी इच्छा होती की आबांच्या नावाने
पक्षामध्ये कायम काहीतरी सकारात्मक कार्य व्हावं वगैरे वगैरे, पण तसं काही झालं नाही. तो भाग वेगळा आहे. मग मी आर आर पाटील फाउंडेशनची सुरुवात केली. मी म्हणलं आपणच सुरू केलं पाहिजे काहीतरी. आणि त्याच्या पहिले एक बातमी मी परत बघितली की डान्स बारवरची बंदी संदर्भात कोर्टात प्रकरण परत सुरू आहे. मी गेलो सुप्रीम कोर्टात, न्यायालयीन लढाई लढलो पहिली आणि मी हारलो तिथे. मग हारल्यावर मी काही हिंमत हारली नाही. मी फेसबुकवर पोस्ट करून आबाची माफी मागितली की मी हारलो. आणि त्या दिवसापासून परत एकदा व्यसनमुक्ती असेल, महिला संरक्षण असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, युवकांना एकत्र करण्याचे कार्यक्रम असेल, आम्ही ते फाउंडेशनच्या मार्फत घेतो. आणि आजही माझ्या दिवसामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर मी संभाजीनगरला असं माझ्या आईचे मी पायाचे दर्शन घेतो, मंदिरात जाऊन दर्शन घेतो, माझ्या वडिलांचे स्वर्गीय वडिलांचे फोटोचे दर्शन घेतो आणि आर आर आबाचे फोटोचे दर्शन घेऊन घराच्या बाहेर निघतो. 2009ला मी माझा फोन घेतला होता आणि त्याचा जो DP होता तो आर आर आबांचा, तोच फोटो आज 2024मध्ये मी कितीही मोबाईल बदलले तर तो DP असतो. आणि याच्या मागचा विषय असा आहे की ज्या माणसांनी बोट धरून आपल्याला चालायला शिकवलं तर त्यांना आपण विसरलं नाही पाहिजे. आणि निष्ठा काय असावी ते स्वतःची परीक्षा स्वतःसाठी घेतली गेली पाहिजे, या भावनेने मी वागतो. आबांच्या कुटुंबासंदर्भातला काही किस्सा, कारण बऱ्याच वेळा ना की अनेक लोकांना माहिती नसतं की आबा किती साधे होते. म्हणजे जेव्हा ते गृहमंत्री होते किंवा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी जेव्हा ते गावाकडे यायचे, तो एक व्हिडिओ मध्यंतरी एक व्हायरल झाला होता. त्यांच्या आई शेतात खुरपत होता, मला वाटतं आईच व्यवसाय होता. तर असे किस्से लोकांना माहीत नसतील. कदाचित रोहित पाटलाच्या संदर्भातला पण एखादा किस्सा. हे बघा, आबांच्या साधेपणाचा सगळ्यात पहिला किस्सा मला आठवलेला किस्सा. आबा एक दिवस संभाजीनगर दौऱ्यावर आले होते आणि एक राजकीय बैठक त्यांना करायची होती. असं ठरलं होतं की खाजगी ताफा लावायचं नाही. माझे भाऊजी त्यांच्याकडं 4 चाकी गाडी आहे आणि मी त्यांची गाडी घेऊन गेलो. आबाने मला विचारलं कोणाची गाडी. म्हणलं आबा आपल्या अशा पाहुण्याची जावायची गाडी. आम्ही वेरूळला वगैरे ती बैठक केली. शांतिगिरी महाराजांसोबत ती बैठक होती. मग आलो. आबाने एअरपोर्टला जाताना मला 1000 रुपये दिले आणि मला सांगितलं पाहुण्याची गाडी सर्व्हिसिंग कर. मी नाही म्हणलं तर ते माझ्याकडे बघायचे, धुवून दे म्हणले. आम्ही म्हणजे मला चांगलं आठवतं की म्हणजे मला काहीच सुधरत नव्हतं की हा 1000 रुपये घ्यावे का नाही घ्यावे, नाही घ्यावे तर काय नाही घ्यावे, घ्यावे तर कसे घ्यावे. तर आमचं खूप वेळ 2-3 मिनटं वाद चाललं. ते म्हणलं तुला देत नाही आहे जावायची गाडी, विनोद पुढच्याच आपल्याला देणार नाही, एवढी मोठी गाडी आणली, गाडी नीट आहे का बघा. म्हणजे ते जे शब्द आजही माझ्या कानात घुमता की राज्याचा गृहमंत्री आणि त्या गाडी संदर्भात वॉशिंग करून द्या, नीट पहा काही खराब झाली का. तो एक किस्सा. दुसरा एक किस्सा आर आर आबांसोबत आहे की एक IAS अधिकारी होते. त्यांचा छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या कुटुंबातल्या 2 छोट्या मुलींचा वाढदिवस होता. त्या आमंत्रणाला मला म्हणलं आपल्या त्या वाढदिवसाला जायचं, काहीतरी गिफ्ट आपण घेतलं पाहिजे. आम्ही म्हणलं काय घ्यायचं काय घ्यायचं. आम्ही 400 रुपयाच्या 2 बार्बीच्या डॉल घेतल्या. काय घेतलं म्हणे तू गिफ्ट काय आणलं. म्हणलं आबा बार्बीच्या डॉल. बार्बी काय असते. गाडी थांबवली आम्ही रोडवर, पुरा ताफा, इकडं ट्रॅफिक तिकडं ट्रॅफिक, साईडला घेतली, ट्रॅफिक जा काढली. बार्बी डॉल. म्हणलं आबा एक कंपनी दे. खूप महाग आहे का, आपण देऊ शकतो का. म्हटलं हो. मग बार्बीज आपण का घेतली. म्हटलं आबा बार्बी म्हणजे लहान मुलांना आवडतं खेळ आहे. असं आहे का, ठीक आहे. मग आम्ही ती त्या ठिकाणी जाऊन ती दिली. तर त्यांचे हे जे काही किस्से आहेत किंवा साधेपणाचे वागण्यामध्ये माझी एकदा पक्षातून हकालपट्टी झाली होती. मी म्हणायचो लय अपमान झाला आबा, आता नाही सहन. नाही नाही नाही, अजून अपमान झाला पाहिजे, अपमान झाला तो तयार होशील. तर त्यांची जी सिम्प्लिसिटी होती. एक दिवस आम्ही ते आमदार होते, पद गेलो होतं आकाशवाणी, नाही सॉरी ते कोणतला आमदार निवास आहे मनोरा, त्याच्यामध्ये आम्ही जेवत होतो. दोघं खाली एक पेपर टाकला, आम्ही दोघं सोबत जेवते. आणि मला म्हणले तुला काय वाटतं रे म्हणे, हा आर्किटेक्ट कदाचित मुंबईच्या झोपडपट्टीत झाला असेल म्हणे. मला आबा कशाहून. तू बघ ना म्हणे किती छोट्या जागेत त्यांनी आपली व्यवस्था केली. म्हणजे ही जी त्यांच्याकडनं कल्पना यायची की पूर्ण एका शब्दामध्ये पूर्ण हिस्ट्री जे ते सांगायचे ते शिकण्यासारखं आहे. ते बोलत असताना 10 पानं 15 शब्दात ते बोलायचे, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि सामान्य माणूस म्हणजे जो जितका गरीब जितका फाटका, फक्त त्यांना सज्जन वाटला की त्याला भरपूर एंटरटेन ते करायचे. एक प्रकाश गजबे म्हणून आता MLC आहेत नागपूरचे, ते कायम आबांकडे यायचे. आबाला म्हणायचे आबा मी मागासवर्गीय कार्यकर्ता, मला पास द्या, घडी घडी मंत्रात त्रास होतो. हा शेवटचा पास म्हणे, तुला मी पुढचेच आमदार करतो. आबाने त्यांना आमदार केलं. तर असे प्रचंड किस्से जो जेवढा सामान्य वाटेल तर आबाला तो तेवढा आवडायचा. त्यामुळे आमच्यासारख्या
कार्यकर्ता ज्याच्या घरात ग्रामपंचायत नाही त्यांना प्रचंड स्वातंत्र्य त्या काळात मिळालं होतं. मोठमोठे लोक जवळून बघायला मिळाले, मोठमोठे किस्से त्यांच्यासोबत असताना ऐकायला मिळाले. म्हणजे अशा प्रकारचं असतं आणि त्यांना एक महाराष्ट्राबद्दल एक फार मोठं प्रेम त्यांना फार प्रचंड होतं की महाराष्ट्र कशा पद्धतीने झाला पाहिजे. सह्याद्री ते आबांचं एक फार वेगळं होतं आणि सिम्प्लिसिटीच्या बाबत त्यांना चॅलेंज नव्हता. म्हणजे निंदणं, खुरपणं, शेतात काम करणं ह्या तर फार शिल्लक गोष्टी होत्या. परंतु 24/7 ते एवढे अलर्ट राहायचे. त्यांचं ब्रेन जो कमांड द्यायचा सिम्पल्सिटीला त्याला चॅलेंज नव्हता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला चॅलेंज असू शकत नाही. अगदी मर्यादित म्हणजे पेनसुद्धा एवढ्याच रुपयाचा असावा म्हणजे याच्या पलीकडं त्यांना कधी जाणूनही घेतलं नाही. आणि विशेष म्हणजे अंबानी अडाणी वेटिंगला बसलेले असताना देखील मला चांगलं आठवतं एक जैन नावाचे उद्योगपती आहे की ज्यांना अंबानींचा तिसरा मुलगा समजला जातो. ते वेटिंगला बसलेले आणि निळू फुले आलेले आबाच्या घरी. मला आबा म्हणले गाडीचा दरवाजा उघड. मी दरवाजा उघडून आबाने निळू फुलेंना गाडीत बसवलं. म्हणजे त्यांच्याकडे जी प्रायोरिटी असायची साहित्यकांना, सामान्यांना ती फार वेगळी होती आणि त्याची तोड कधीच होऊ शकत नाही. आधीच आबांचा उल्लेख झाला. आता राजकारणात आबांना आणलं ते पवार साहेबांनी, आपण असं म्हणतो शरद पवारांमुळे ते आले. नाही, आर आबांना राजकारणात आणलं वसंतदादांनी. वसंतदादांनी त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं आणि वसंतदादांनी त्यांना प्रश्न विचारला की यावेळेस विधानसभेमध्ये तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे. तर त्यातले जे सगळे सिनियर होते आबांनी त्यांचं नाव घेतलं की मला हे पाहिजे, आम्ही यांच्यासोबत. कारण यांची शेवटची टर्म असेल, ते पुढं लढणार नाही वयामुळं. तर आबांना त्यावेळेस एवढी दूरदृष्टी होती की आता हे आशीर्वाद द्यायच्या भूमिकेत जातील, आपला नंबर संधी लागू शकते. तर अशा टेक्निकने आबाने राजकारण केलं. मला पवारांच्या संदर्भातलाच एक विचारायचं, मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे, मराठा आरक्षण न मिळण्याला बऱ्याच वेळा जबाबदार ठरलं जातं. असं म्हटलं जातं की शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळू शकलं नाही. तुम्ही स्वतः ह्या लढ्यामध्ये होता, इतक्या वर्षापासूनचा तुम्हाला अनुभव आहे, कायदेशीर प्रक्रिया तुम्ही सगळी जाणून घेतलेली आहे, कशा प्रकारे लढाव्या लागतात, राजकीय उदासीनता पाहिलेली आहे. प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही आता राजकीय उदासीनता या संदर्भात पाहिलेली आहे. हा जो काही आरोप होतो म्हणजे फक्त शरद पवारांवरच नाही, किंवा मग देवेंद्र फडणवीसांवर होतो, उद्धव ठाकरेंवर होतो, काय तथ्य आहे? पहिल्यांदा शरद पवारांबद्दल जो केला की शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, यावर काय झालं की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा यानुसार महाराष्ट्र चाललं. त्या वेळेसचे आंदोलनकर्ते आणि मागणी हे पवार साहेबांनी सातत्याने करत होते. त्याचे पुरावे आहे, त्याचे किस्से आहे, अनेकांचे पत्रव्यवहार झाले. पवार साहेबांना 100 सत्ता मिळाली का? तर मिळाली. पवार साहेबांनी मोठमोठे निर्णय महाराष्ट्रात घेतले का? तर पवार साहेबांनी ते निर्णय घेतले. मोठे मोठे धोरणात्मक निर्णय घेतले, कॅबिनेटमध्ये घेतले, सभागृहात घेतले. परंतु मराठा रिझर्वेशन संदर्भात पवार साहेबांनी का कुठलं ठोस पाऊल उचललं नाही, कुठला ठराव त्यांनी मांडला नाही, हे अशी सातत्याने चर्चा होती. मी देखील मध्ये पवार साहेबांना भेटून एक पत्र लिहून सांगितलं की साहेब तुम्ही हे करू शकत होते, तुम्ही का केलं नाही. मग त्याचे अनेक जाणकार लोक वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देतात. काही जण म्हणतात की साहेबाला वाटलं मी एका समाजापुरता नाही, मग मला विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहायचं नाही. मग त्याला माझ्यासारखंच उत्तर असं होतं की मान्य आहे, परंतु मराठा समाज देखील त्यातला घटक होता. आमच्याकडे जात म्हणून न बघता विद्यार्थी म्हणून बघितलं असतं तर अधिक फायदा झाला असता. मग दुसरा प्रश्न पुढं येतो की पवार साहेबांनी नाही केलं तर दुसरं कोणी केलं का, मग तिसरं कोणी केलं का. तर प्रत्येकाचा इतिहास ज्या ज्या वेळेस लिहिला जाईल त्याच्यामध्ये स्टेटमेंट करणं वेगळं आहे, हाऊसमधला वेगळं आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांचं आपण उदाहरण घेऊ. मला चांगलं आठवतं की एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस त्या समितीचे सदस्य होते त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला बोलवून ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी TV9वर एक शो झाला होता, विनोद पाटील यांची पाठशाळा. तर मी समजावून सांगितलं होतं रिझर्वेशनचे कॅटेगरिकेशन कशा प्रकारे रिझर्वेशन मिळू शकतं. आणि तो फॉर्म्युला आजही आहे ऑनलाईन आणि तोच फॉर्म्युला राज्य सरकार कोणत्याला ते तोच करतं. तर मी त्यावेळेस सांगितलं होतं, त्यांनी तो बघितला, परत गाडीमध्ये ओपन करून माझ्यासमोर बघितलं, घरी घेऊन गेले, मला जेवण वगैरे केलं. आम्ही दोघांनी स्वयंपाक करायला लावला त्यांनी घरी. पहिले आनंद दिघे साहेबांच्या आम्ही आश्रमात गेलो, ते दर्शन घेतले आणि गेलो. तर त्यावेळेस त्यांनी जे पोटतिडकीने माझ्याकडून समजून घेतलं की मला म्हणले यार आपल्याला करायचं आहे, काय काय केलं गेलं पाहिजे. आम्ही समितीचे सदस्य आहे, म्हणलं साहेब असं असं केलं पाहिजे, तसं तसं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. ते म्हणले हो आपण करू करू म्हणले. म्हणले ठीक आहे साहेब करू.
मग ते उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले, मलाही एक दोनदा उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले, तर ते त्यावेळेस इंटरेस्टेड राहिले. पण नंतर मग अशोक चव्हाण साहेब समितीचे अध्यक्ष झाले, मग या दोघांचे मतभेद सारखे झाले, हे काही बोलायचे ते काही नाही ऐकायचे. मग काही दिवस चंद्रकांत दादा होते, मग देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा बराच संघर्ष झाला, प्रचंड संघर्ष झाला. तर आमचं म्हणणं होतं की आमचा तुमच्या खुर्चीशी वाद आहे, वैयक्तिक तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमचा वाद नाही, आमच्या खुर्चीशी आहे. मग त्यावेळेस सगळ्या सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राने लिखाण करणारी मंडळींनी प्रश्न विचारला, इतक्या वर्षही मागणी नाही आली, आज का आली? तर मी त्यावेळेसही सांगतो ना आजही सांगतो की अपग्रेडेशन ज्यावेळेस झालं आणि चळवळ जेवढी जेवढी खाली गेली, कॉमन मॅनच्या हातात आली, की तो तेवढा ताकदीने उभरून आला. पहिले एक लिमिटेड लोकांपर्यंत चळवळ राहिली होती, अवेअरनेस नव्हती. पण छत्रपती संभाजीनगरचा पहिला क्रांती मोर्चा झाला, मराठा क्रांती मोर्चा, आणि अवेअरनेस निर्माण झाली. फडणवीस साहेबांचा जो समज होता, नासमज होता, गैरसमज होता, जो काही होता तो निघाला आणि ते रिझर्वेशनचं झालं. हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात सरकार गेलं आणि ते आरक्षण रद्द झालं. मग विषयाला परत उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. मी खूप चक्रा मारल्या त्यांच्याकडे, असं करा तसं करा. मग कोविड काळ लागला. कोविड काळ लागल्यानंतर मी एक साधा ठराव, मला चांगलं आठवतं, सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक सुरू झाली. छत्रपती संभाजीराजे, विनायक मेटे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, चंद्रकांत दादा पाटील, अजून उद्धव ठाकरे साहेब आणि सगळे सचिव, चीफ सेक्रेटरीपासून सगळे हजर होते. मी तिथे प्रश्न विचारला, म्हणलं साहेब सुपरन्युमरी पद्धत आपण का करत नाही? नाही म्हणे कंटेम ऑफ कोर्ट होईल. सगळे अधिकारी त्यांना सांगत. म्हणजे साहेब होऊ शकत नाही, आपण एक नवीन एक्झामिनेशन घेऊ आणि त्या एक्झामिनेशनमध्ये फिल्टर प्रोसेस लावून करू. तो उद्धव साहेबांना तो मुद्दा माझा पटला. मला म्हणले विनोद म्हणतो तसं फायनल करा. अधिकारी म्हणले तो चुकीचं सांगतो, असं होऊ शकत नाही. उद्धव साहेबांची संधी गमावली, सुपरन्युमरी आमची काही केली नाही. मग त्यांचा केंद्र सरकारचा संघर्ष झाला आणि त्यामध्येच आमचं सुप्रीम कोर्टातलं आरक्षण आपलं रद्द झालं. मग आता पुन्हा शिंदेसाहेब आले, तर शिंदेसाहेब आले, मी त्यांना 5, 6, 7, 8, 10, 12 वेळेस भेटलो. त्यांना विनंती केली की साहेब आरक्षणाचा, अरे हो करतोय आपण, मग सुपरन्युमरीला ते कन्व्हिन्स झाले. मला एक दिवस त्यांनी महापौर बंगल्यावर ठाण्याला बोलवलं, काय सांगा, मला साहेब सुपरन्युमरी करा. त्या माणसाने ताकदीने सुपरन्युमरी केली, पण रिझर्वेशनचं आपण टप्प्याटप्प्याने करू असं त्यांची मानसिकता होती. परत एकदा आमचा उठाव झाला आणि ते रिझर्वेशन झालं. मध्ये तुमच्या डोळ्यासमोर काय घडलं काय नाही, आणि आता दुर्दैवाने ते रिझर्वेशन परत चॅलेंज झालं. ती न्यायालयीन लढाई मी लढणार आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की काहींनी केलं, काहींनी अंग काढलं. आणि बॅड लक असं आहे मराठा समाजाचं की पवारसाहेब चेअरवर असताना, तर मी फार छोटा होतो, म्हणजे मी विद्यार्थी दशकात असेल, मी तर काही बघितलं नाही, परंतु साहेब चेअरवर नसताना मात्र मराठा रिझर्वेशनसाठी सिरियस झाले, नसताना, हातात नसताना. महाविकास आघाडी आली त्यावेळेस सिरियस नाही झाले, परत सरकार गेली, परत साहेब सिरियस झाले. म्हणजे आमच्या नसलेले लोक सिरियस होतात असं वाटतं. 100% सत्तेत गेल्यावर कदाचित त्यांचा चष्मा बदलत असेल, सत्ता गेल्यानंतर परत चष्मा बदलत असेल, आणि ते नजरिया बदलल्यामुळे नुकसान झालं आहे. याच्यामध्ये आम्हाला कोणालाही दोष देण्याचा अधिकार नाही. पण एक मात्र असं झालं ह्या आंदोलनामध्ये, एक समज मराठा समाजाबद्दल जो केला गेला होता की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोध होता. आम्ही पहिलेही सांगितलं की मराठा समाज कधी जातपात करत नाही, जो चेअरवर बसेल त्याच्या विरोधात. आज एकनाथ शिंदेसाहेब मराठा मुख्यमंत्री झाले, त्याच्याहीपेक्षा ताकदीने संघर्ष रस्त्यावर सुरू झाला. त्यामुळे मराठा समाज, मराठा विद्यार्थी या कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आहे, तर त्या खुर्चीच्या विरोधात आहे. आणि खुर्चीच्या विरोधात म्हणण्यापेक्षा पालक म्हणून न्याय मिळवून घेण्याची भूमिका आहे. आज राज्य सरकारनं जे 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, आणि आधी 2018 गायकवाड ज्यावेळी होते, गायकवाड समिती ज्यावेळेस आयोगाच्या वेळेस, त्यावेळी जे आरक्षण दिलं होतं, जे आता रिव्ह्यू पिटिशनवर पुन्हा कोर्टात आहे, दोन्ही आरक्षणामध्ये काय बेसिक फरक आहे? आणि का आत्ताचं जे 10% आरक्षण जे तुम्हाला, म्हणजे आता मराठा समाजाला मिळालेलं आहे, त्या आरक्षणाशी तुम्ही म्हणजे त्या आरक्षणामुळे तुम्ही समाधानी आहात का? आणि जर समाधानी असाल तर 18ला जे दिलं होतं आणि आत्ता जे दिलं आहे त्यामध्ये काय अशी गोष्ट झालेली आहे की ज्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत? हे बघा, सुप्रीम कोर्टाने आरक्षण का नाकारलं? तर 50%ची मर्यादा म्हणून नाकारला का? तर मुळीच नाही. कारण राज्यात 52 आहे, 10% EWS कोर्टाने स्वीकारलं. आज महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळ्यामध्ये ST रिझर्वेशन 80-90%. तेव्हा पर्सेंटेजचा चुकीचा केलेला भाव आहे. सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशन अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही.
अपवादात्मक परिस्थिती म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन दिसून येत नाही. म्हणजे काय की मराठा समाजाचं शासकीय नोकरीतलं प्रतिनिधित्व एवढं आहे, मराठा समाज शिक्षण उच्च शिक्षणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. ही आकडेवारी कुठून आली? 2 आयोगाचे आमचे फेवरला रिपोर्ट आल्यावर आम्ही सातत्याने मागणी करायचो मराठा कुणबी, कुणबी मराठा एक आहे. मग जे फिल्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये जे कुणबी माझे भाऊ आहेत ते मराठा आहेत, परंतु शासकीय नोकरीमध्ये ते ओबीसी म्हणून लागले. बरोबर. विद्यार्थ्यांनी ॲडमिशन ओबीसी म्हणून घेतलं, त्याच्यामुळे ते नंबर्स आमचे वाढले. बरोबर. सुप्रीम कोर्टाची चूक म्हणण्यापेक्षा एक वेगळा निर्णय न्यायालयाने दिला. तो निर्णय असा झाला की हे जे फिगर्स फाइंड आउट केले तेव्हा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आलं की प्रतिनिधी तुम्हाला जास्त दिसतं आहे. सरकारी नोकऱ्यांचा विषय आला. अरे बाबा बाबा, एवढ्या नोकऱ्या तुम्हाला असताना तुम्हाला आरक्षणाची गरज काय? त्या 2 गोष्टी कोर्टाकडनं बघितल्या गेल्या. एक, कुणबी मराठा, मराठा कुणबी जो आहे तो एक जरी असला पण तो लागताना ओबीसी म्हणून लागला, त्यामुळे आमचे फिगर्स तेवढे नाही. आणि त्याच्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट एकदम विशेष गोष्ट म्हणजे की 100 म्हणजे 100 जागा निघाल्या तर रिझर्वेशन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना त्या 52मध्ये परीक्षा देऊन पास व्हावं लागतं. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राहिलेल्या 48% प्लस ते 52% म्हणजे 100मधून परीक्षा पास करून रिझल्ट घ्यावा लागतो. मराठा समाजाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 50मधून न बघता ते 100 म्हणून बघितलं पाहिजे, कारण स्पर्धा आमची 100ची आहे. तो कोर्टाने न्यायदान करताना ते 50मधून बघितलं. तो एक नुकसान झाला. कोर्टामध्ये अपवादात्मक परिस्थिती दिसत नाही, कारण कुणबी मराठा, मराठा कुणबी आहे. तो एक नुकसान झाला. आणि 3 नंबरचं नुकसान आमचं असं झालं की दुर्दैवाने गव्हर्नमेंट्स चेंज होत गेले. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी आरक्षण दिलं. मुंबईत हायकोर्टात त्यांनी आम्ही टिकवलं. सुप्रीम कोर्टात गेलं, त्यांचं पद गेलं. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, ते टिकलं नाही. आज एकनाथ शिंदे साहेब आहेत, कदाचित उद्या परवाही ते राहतील. हे सरकार जसं जसं टिकेल तसं तसं रिझर्वेशनचा प्रवास होतो असं चित्र दिसतंय. कारण महाराष्ट्रामध्ये 4 क्रांतिकारी निर्णय लागले आणि 4ही केस लॉ झाले. पक्ष शिफ्टिंग, पक्षाचं सिम्बॉल, ओनरशिप ऑफ MLAs. शिंदेसाहेब बाहेर पडले, पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, निर्णय लागला. अजित पवार साहेब बाहेर पडले, पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, साहेब आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. याचा अर्थ आणि महाराष्ट्रामध्ये हे जे 2 निर्णय लागले याचा पहिल्या निर्णयाकडे आपण कोणीच बघत नाही. पहिला निर्णय कोणी लावला? पहिला निर्णय लावला शरद पवार साहेबांनी. शरद पवार साहेबांनी कोणता निर्णय लावला की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेतली, कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात मॅटर ज्यावेळेस गेलं तर सगळ्यांना वाटलं की कोर्ट हस्तक्षेप करणार नाही बिझनेसमध्ये. बिझनेस म्हणजे विधिमंडळातल्या कामकाजाला बिझनेस म्हणतात. तर त्या बिझनेसमध्ये हस्तक्षेप करणार नाही. पहिल्यांदा इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि सांगितलं की खुलं मतदान घ्या. अजितदादांसोबत जे बाहेर आलेले होते ते गुप्त मतदान करणार असतील, त्यामुळे CMला आणि DCMला राजीनामा द्यावा लागला. तर त्यावेळेस सुप्रीम कोर्ट हे पवार साहेबांना कळलं, उद्धव ठाकरे साहेबांना कळलं. दुसऱ्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांना कोर्ट कळलं. तिसऱ्यांदा अजित पवार साहेबांना पक्ष घेत असताना त्यांना कोर्ट कळलं. म्हणजे या महाराष्ट्राला 3-4 वेळेस प्रत्येक नेत्याला एकदा कोर्ट कळलेलं आहे की कोर्टात काय करावं लागतं. परंतु मराठा आरक्षणासाठी यांना कोर्ट कळत नाही, हाच माझा प्रश्न कायम जिवंत आहे. ह्या 10% तरी आता जेव्हा आरक्षणाचं यातनं दिलंय यामध्ये तरी अशा तरतुदी आहेत ज्या सुप्रीम कोर्टात टिकतील असं तुमचं मत आहे? त्याच्याही पलीकडे काय आहे की आज अवेअरनेसची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. मी आता राज्य सरकारला आज मागणी करतोय, केली पण, की तुम्ही जाहिराती काढताय परंतु मराठा आरक्षण काल परवाच लागू झालं. बरं. तर किमान जाहिराती आजपासून कन्सिडर करा, मराठा विद्यार्थ्यांना सवलत द्या. सवलत कशी द्या की 10% आरक्षणामध्ये जे भाग घेतील त्यांना सर्टिफिकेट काढण्यासाठी 15 दिवसाची तरी मुदत द्या आणि ते सर्टिफिकेट काढले पाहिजे. आम्हाला मराठा आरक्षण ओबीसीतून पाहिजे, सगळ्या स्वरूपातून पाहिजे, ही लढाई चालत राहील. परंतु ही लढाई चालत असताना जे विद्यार्थी आज HD बार होणार आहेत या जाहिरातीमध्ये त्यांचं काय?
बरं. त्यामुळे 17,000ची पोलीस भरती आहे. त्या 17,000च्या पोलीस भरतीमध्ये किमान 4,500 ते 5,000 मराठा समाजाचे विद्यार्थी लागतील. ते कसे लागतील? 10% प्रमाणे म्हणजे 1,700 विद्यार्थी लागतील. खुल्या प्रवर्गात लागतच होते. बरोबर. तो आकडा तेवढाच येईल. आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये मेरिटमध्ये येतील ते विद्यार्थी ह्या रिझर्वेशन कॅटेगरीतून उठून मेरिटप्रमाणे ते खुल्या प्रवर्गात जातील. बरं. राहिलेले कुणबी प्रमाणपत्रामध्ये जातील. म्हणजे 50%च्या जवळपास विद्यार्थी याच्यामध्ये जाऊ शकतात टॅक्टफुली आम्ही जर काम केलं तर. तेव्हा माझ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची जबाबदारी बनते. न्यायालयीन लढाई होत राहील, रस्त्यावरची लढाई लढू, पण जे काल मिळालं ते एक्झिक्युशन करून घेणं. कार्यकर्ते आता राजकारणात येणार अशी बातमी आहे. म्हणजे तुम्ही स्वतः छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कालपासून माध्यमात येत आहे. का लोकसभेची निवडणूक लढवायची तुम्हाला? म्हणजे काय असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून याला मर्यादा आहेत, काम करायला मर्यादा आहेत म्हणून राजकारणात यायचं आहे, की कार्यकर्त्यांना तुमची काय महत्त्वाकांक्षा आहे या संदर्भात? हे बघा, मला 2018ला MLC म्हणून जावं असं सगळ्यांचं जवळपास ठरलं होतं आणि मला तसं आमंत्रण मिळालं होतं. पण त्यावेळेस मी काय अटी ठेवल्या आणि मी सांगितलं की जोपर्यंत माझं रिझर्वेशनचं पूर्ण लढाई होत नाही मी राजकारणात येणार. आता माझी पूर्ण लढाई झाली. शेवटी आज आम्ही राज्यकर्त्यांना शिव्या देतो, त्यांना रास्ता रोको करतो, त्यांना हाकलून लावतो, पण निर्णय त्यांच्या हातात आहे. बरोबर. 288 आमदार, वरच्या सभागृहातले 70 आमदार, लोकसभेतले 550 खासदार आणि काय राज्यसभा सदस्य, हे जे ठरवतील ते देशात होतं. बरोबर. आणि देशामध्ये 5,000 लोक असे आहेत 125 कोटीमधून जे देश चालवतात. त्याच्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री, सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर काही, देशातले सगळे मुख्यमंत्री, देशातले काही कॅबिनेट मिनिस्टर्स, देशातले काही IAS ऑफिसर, सेक्रेटरीज, देशातले सुप्रीम कोर्टाचे सगळे न्यायाधीश, भारतातले सगळे हायकोर्टाचे न्यायाधीश, राज्यातले प्रत्येक राज्यातले काही IAS, काही उद्योगपती, आणि हे सर्व लोक आर रिलेटेड टू द गव्हर्नमेंट. बरोबर. यांच्यापैकी ज्याला कोणाला वाटतं की हा निर्णय व्हावा तर ते ठासून करून घेतो. मग शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस बघितलं, मी शेतकरी आहे, मी खुलताबाद तालुक्यात फिरत होतो, मला ज्या ज्या घरी बोलवलं तर त्यांनी मला सपरामध्ये ओटावर चहा पाजली, घरात नाही घेऊन जाऊ शकले आणि ते म्हणले आम्ही आता बाहेरच झोपतो. मी म्हणलं का? म्हणे घरात कापूस आहे, ते कापसाचे जे किडे झाले ते माणसाला बसू देत नाही, पण ती जी अपेक्षा आहे की माझा कापूस 12-13 हजार रुपये क्विंटल जाईल, तो कापूस 7,000 रुपये क्विंटल गेला. मग मी इथले जेनिंग प्रेसिंगवाले अग्रवाल वगैरे सगळ्यांची भेट घेतली. मी त्यांना म्हटलं क्यों ऐसा क्यों हुआ है? वो बोले हमारे कोई मिस्टेक नहीं, हमको उतना ही पैसा मिला. मैं हुआ क्या है? त्यांनी मला सांगितलं की जब एक्सपोर्ट करना है जब गवर्नमेंट इंपोर्ट करती है, जब इंपोर्ट करना है जब गवर्नमेंट एक्सपोर्ट करती है, हमें विश्वास में ही हमसे चर्चा ही नहीं की जाती. मला असं आहे. मग ती गोष्ट लक्षात आली. मग दुसरं, मी माझ्या घरी बसलो. आता आम्ही शेतकरी असल्यामुळे माझ्या शेतामध्ये पेरू आहे. अरे पेरूचं आमचं जागेवर पीक ₹1 किलोप्रमाणे त्या ठिकाणी जातं. त्याचं लाईफस्टाईल 2 दिवसाचं आहे. बरोबर. मग मी असा विचार केला की आजही परवाच्या टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी आहे की सोयाबीन जर सोडलं तर बाकीमध्ये इंडियाचं प्रोडक्शन हे 42% कमी आहे. बरोबर. आणि काही काही देशामध्ये 79% कमी आहे. मग हे कशामुळे झालं? तर मी स्पष्टपणे सांगतो, सीड्स कंपन्यांना मोठं करण्यासाठी आपलं क्रॉप पॅटर्न बदललं. बरोबर. आजही अशा अनेक गोष्टी आहे की ज्या एक्सपोर्ट होता आणि डॉलरमध्ये पैसे येतात, आणि आजही अशा काही गोष्टी की जे रुपये किलोने माझ्यासारखा शेतकरी विकतो. मग हा गॅप कुठं भरून येऊ शकतो? तर हा गॅप सभागृहात भरून येऊ शकतो की ज्या एक्सपोर्ट होणाऱ्या गोष्टी ह्या लावण्यासाठी शेतकऱ्यांसाठी पॉलिसी बनली पाहिजे. रिझर्वेशनचा मुद्दा आहे, मराठा समाजाचं आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे, सगळं जाऊन लोकसभेमध्ये सभागृहात थांबलेलं, तिथं आपण गेलं पाहिजे. महिला संरक्षणाचा विषय देशपातळीवर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या ठिकाणी एज्युकेशनसाठी काय केलं पाहिजे, युवकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक टुरिझम पॉलिसी जर आपण ॲडॉप्ट केली, जसं दुबई आहे, दुबई तुम्हाला बोलताना मोठे शब्द वाटतील, परंतु दुबईमध्ये ज्या धर्तीवर टुरिझम वाढवलं जातं, एक छोटंसं रोपटं न लावणारे त्यांची क्षमता, आणि आज जग ते चालवतात. माझ्याकडे छत्रपती संभाजीनगरात देवीर किल्ला आहे, वेरूळचं मंदिर आहे, वेरूळची लेणी आहे, अजंठा आहे, बीबी का मकबरा आहे, शहरामधले 52 दरवाजे आहेत. जे नाही आहे माझ्याकडे ते सगळं काही आहे, भद्रा मारुतीपासून सगळं आहे, परंतु आमची मार्केटिंग नाही.
त्यामुळे एक पर्यटकाला तर 7 तरुणांना काम मिळतो आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या इज रन बाय आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया. येस सर. त्यामुळे दिल्लीमध्ये आपण गेलं पाहिजे आणि प्रश्न आपण मांडले पाहिजे, अधिक ताकदीने मांडू शकतो आणि काम करायचं म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि मी तयार झालो. निवडणूक लढवायचे कुठल्या पक्षाकडून लढवायचे? म्हणजे एखादा आता प्रस्थापित राजकीय पक्ष बरेच आहेत, हा शिवसेनेचा गड आहे असं म्हटलं जातं. इथे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे खासदार होते, 19ला त्यांचा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा गड आहे. आज शिवसेना सत्तेमध्ये पण आहे, पण त्या शिवसेनेमध्ये 2 भाग झालेले आहे. एक व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे असं म्हटलं गेलं की आता त्यांच्यामुळे हा प्रश्नाला न्याय मिळाला, आज 10% आरक्षण मिळालं. सत्ताधारी पक्षाकडनं की विरोधी पक्षाकडनं? नाही, आता मी तुम्हाला सांगतो की ह्यावेळेस जे आरक्षण मिळालं ते सगळ्यांनी मिळून ते आरक्षण दिलं. राज्य सरकार म्हणत होते देतो, शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे, ते आरक्षण त्यांनी पटलावर मांडलं, शेवटी मुख्यमंत्र्याची सहीने ते होतं. आता राहिला राजकीय पक्षाचा विषय. तर राजकीय पक्षामध्ये सगळ्यांची ताकद आहे, सगळे पक्ष बलाढ्य आहे, कोणाचे खासदार आहेत, कोणी पक्षाचा प्रधानमंत्री आहे, कोणी पक्षाचा विरोधी पक्षनेता आहे आणि कोणी पक्ष फार मोठ्या प्रमाणात संख्येत निवडून आले. जसं काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे, वरच्या सभागृहामध्ये देखील काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे, भाजपचे प्रधानमंत्री आहेत, शिंदेसाहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत. ते सर्व पक्ष बलाढ्य आहे. परंतु याच्यामध्ये जो कोण मोकळीक मला देईल, हे जे मी विषय तुमच्यासमोर मांडले, हे मांडण्याचं मला स्वातंत्र्य देईल, तर निश्चित मी त्या पक्षाचा झेंडा हाती घेईल. आणि मला समजून घेण्यापैकी कोणी मोकळीक नाही दिली, त्यांनी सांगितलं की नाही, हे तुझे विचार आम्हाला पटत नाही, हे मोकळीक आम्ही तुला देऊ शकत नाही, तर मी अपक्ष लढेल. आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 18 पगड जातीला घेऊन जाण्याचा जो विषय आहे ते सर्व लोक माझ्यासोबत आहे. काले ज्यांनी आग्रह केला, आग्र्याच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आग्रह केला, ते सर्व 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 18 पगड जाती जमातीचे. त्यामुळे जर सर्व समाजाची ताकद माझ्यासोबत असेल, मी व काय मी निवडून येईल. काय टफ फाईट वाटते इथे? काय आहे म्हणजे खैरे, जलील, कराड, सावे अशी विविध नावं आहेत. हे बघा, काय टफ फाईट आहे? मला बिलकुल टफ फाईट वाटत नाही. अच्छा. खैरे साहेबांना 4 टर्म लोकांनी बघितलं, त्याच्यापूर्वी विधानसभेत बघितलं, त्यांनी काय केलं काय केलं नाही हा लेखाचोखा. मी त्यांचा अनादर मुळीच करत नाही. ते वयाने माझ्या आजोबाच्या वयाचे, मी त्यांना रिस्पेक्टने बोलतो. कराड साहेबाचं नाव तुम्ही घेतलं, ते ऑलरेडी सेंट्रलमध्ये मिनिस्टर आहेत, राज्यसभा सदस्य आहेत, मग ते एक्झिस्टिंग आहे. अतुल साहेब आमदार आहेत, राज्याचे मंत्री आहेत. इम्तियाज जलील साहेब आमदार होते, आज ते लोकसभेला सांसद आहेत. हे सर्व लोक आहेत. सर्वांनी काय केलं आणि मी काही नसताना मला काय करायचं किंवा मी काय केलं, हाच विषय मला सगळ्यांसमोर मांडायचा आहे. त्यामुळे मला ही फाईट बिलकुल टफ वाटत नाही आहे. माझ्यासोबत युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे, महिला भगिनीचा माता भगिनीचा आशीर्वाद आहे आणि माझ्याकडं त्यांच्यातले विषय आहे आणि मी त्यांच्यातला असल्यामुळे मला निश्चित सगळेजण मिळून आशीर्वाद देतील. कुणाशी बोलणी झाली आहे? कोणी ऑफर केली आहे आमच्याकडनं लढा असं? बोलणी इन सच तशी झालेली नाही, परंतु कालपासनं हे झाल्यापासून मला अनेक लोक कार्यकर्ते, माझे मित्र आणि कालही सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी व्यासपीठावर होते. सगळ्यांचा आग्रह आहे, मी कालच स्पष्ट केलं की सगळे आमचे कार्यकर्ते मिळून ठरवतील कोणत्या पक्षासोबत जायचं आणि कोणत्या पक्षासोबत जायचं. मग त्या पक्षाचा कलर नाही बघायचा आम्हाला काय बघायचं त्या पक्षाचं, मोकळीक जे देतील हे विषय हे बघा, मला सिक्युरिटी मिळवण्यासाठी जायचं आहे का, मला लक्झरी कमवण्यासाठी जायचं आहे का, मला पैसे कमवण्यासाठी नाही जायचं. मी आराराबाचा कार्यकर्ता आहे, शिस्तीत चौकटीत एक टाईम खाऊन स्वाभिमानाने जगणारा मी कार्यकर्ता. मला लोकांचे विषय मांडण्यासाठी जायचं आणि लोकांचे विषय मांडण्यासाठी जर तुम्हाला स्वातंत्र्य असेल तरच जाऊन उपयोग आहे. जे स्वातंत्र्य देईल मी त्यांच्यासोबत जाईल आणि सगळ्या समूहाला घेऊन जाईल आणि मी विजयी होईल. काही नावं मी तुम्हाला सांगतो, एका शब्दात त्या व्यक्तींबद्दल सांगायचं. पहिलं नाव मनोज जरांगे पाटील. अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तळमळीचा आहे. मी स्वतः एक दिवसाच्यावर उपाशी राहू शकत नाही, तो अनेक दिवस एक विचार मांडण्यासाठी उपाशी राहतो, हे कौतुकास्पद आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक देशभर होतं आहे आणि मी एक शिवभक्त म्हणून त्यांचं अधिक कौतुक करेल. कारण आपण बघितलं, मी सांगायचो आग्र्याला शिवजयंती करण्यामागचा उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नॅशनल हिरो, त्याने जे आर्मर्ड जहाज असेल, नेव्हीचा फ्लॅग असेल, जिथे जिथे महाराजांचा विषयाचा सन्मान करता येईल, एक शिवभक्त म्हणून त्यांनी केला, त्यामुळे ते मला अधिक आवडतात. शरद पवार साहेबांसारखा एवढा मोठा अनुभव
कोणालाच नाही. आणि शरद पवार साहेबांनी जे 4-5 क्रांत्या या राज्यात घडवल्या, म्हणजे जसं आमचा मराठवाडा नामांतर विषयाचा विषय होता, साहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. साहेबांनी 2-3 वेळेस पक्ष बदलले, 2-3 वेळेस नवीन पक्ष काढले. साहेबांनी ज्यांना ज्यांना चॅलेंज केलं त्यांना घरी बसवलं. आणि पवार साहेबांना एक शेतकऱ्यांच्या विषयी सेन्स आहे. मग त्यांची नाशिकची तर भाषा बघाल तर त्या शेतकऱ्यांना भावणारी भाषा ते बोलता. मराठवाड्यात आल्यानंतर ते इथल्या शेतकऱ्यांना भावणारी भाषा बोलतात. त्यामुळे जो चक्र आहे ते पवारसाहेब फिरवता. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा कायद्याचं ज्ञान कोणाला नाही आहे. मराठा रिझर्वेशनचा कायदा त्यांनी केला आणि त्यानंतर आजही चॅलेंज करून करून त्यांनी शिवसेना शिंदेसाहेबांना बाहेर काढलं, पक्ष मिळवून दिला, चिन्ह मिळवून दिलं, कायद्याच्या क्रांतीच्या जोरावर. अजित पवार साहेबांना बाहेर काढलं, पक्ष मिळवून दिला, चिन्ह मिळवून दिलं, कायद्याच्या भरोश्यावर. आणि त्यांनी फार मोठे मोठे निर्णय घेतले आणि मराठा नसताना देखील रिझर्वेशनसाठी त्यांची आमच्यावर सही झालेली आहे. शेवटचा प्रश्न, लोकसभेसाठी उभा राहता, जनतेला ज्यांच्यासाठी तुम्ही लढले आजवर त्या समाजाला काय आवाहन करणार, काय कशासाठी तुम्ही जातात? शेवट माझं एकच म्हणणं राहील, आपण रस्त्यावरची लढाई लढलो, न्यायालयीन लढाई आपण लढतोय, परंतु शेवटी आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये राज्यकर्त्यांच्या दारात बसावं लागतं आणि राज्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागतं. तर मग आपण आपल्यातला एक कार्यकर्ता जर पाठवला ज्याला विषयाची जाण आहे, विषयाचं भान आहे आणि ज्याला आपण हक्काने काम सांगू शकतो. हे बघा, त्या पदाची एक गरिमा आहे, त्या पदाचा एक विशिष्ट अधिकार आहे. ते पद मिळवून 50 कोटी रुपयाचा निधी मिळवायचा का आणि गुत्तेदारी करायचे तर मुळीच नाही. ते पद मिळवून एखादं भूखंड खरेदी करायचं आहे का तर मुळीच नाही. ते पद मिळवून आपल्या जमिनीवरचं आरक्षण काढून आरक्षण बदलायचं आहे का तर नाही. तर मला शैक्षणिक आरक्षण पाहिजे. त्यामुळे मला तिथं जायचं आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा मला मांडायचे आहे आणि मला प्रश्न कळलेले, त्यामुळे सगळ्यांनी मला साथ द्यावी. कार्यकर्ते, राजकारण्यांचा छोटा शेमडा मुलगा असेल तरी त्याला नेते साहेब म्हणून डोक्यावर घेऊन नाचत असतात. आज अनेक वर्षांपासून एका प्रश्नासाठी, एका विचारासाठी लढणारा कार्यकर्ता राजकारणात येऊ पाहतोय. जिथून मुलाखतीची सुरुवात केली होती तिथे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमातला दिनकरराव भोसले असा म्हणतो की मी राजकारणात जे आधीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये राजकारण खराब झालेलं आहे, मी राजकारणात नव्यानं येऊ पाहतोय आणि ते बदलू पाहतोय. एक कार्यकर्ता नेता होण्याचा एक प्रवास आता करणार आहे आणि त्या प्रवासासाठी महाराष्ट्र भूमीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दलही आभार. धन्यवाद. खूप खूप आभार.